पत्रकार परिषद यासाठी घेतलेली आहे. गेले अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आमचा आयात उमेदवारांना 100% विरोध आहे. यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. कशामुळे तुम्ही विरोध करतात त्यांना? कारण मुळात जो आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे तो भारतीय जनता पार्टीचा विचारधारणेचा व्यक्ती नाही आहे. त्यांनी अनेक मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबद्दल जे त्यांनी आमचे सरसंघचालक माननीय मोहनजी भागवतजी यांच्याकडे एकेरी उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याच्यासाठी त्याचा आमचा विरोध आहे. शिवाय RSS मधील आमचे एक कार्यकर्ता त्यालाही त्यांनी मारहाण केलेली, त्यामुळं आम्हाला त्याचा 100% त्याचा विरोध आहे. अनेक वेळा तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहात आणि अनेक वर्षापासून काम करतात, परंतु वरिष्ठ नेतृत्वाने जर त्यांना घेतलं, तुम्ही वेगळा पॅनल करून पक्षाला तुमची वरिष्ठाची ताकद दाखवणार आहेत का? त्यावेळेस आम्ही आमची भूमिका मांडू जर प्रवेश झाला. यात मी काही भूमिका मांडणार नाही. ओके. नाही दादा, तुम्ही शहराचे उपाध्यक्ष आहात, तुम्ही का विरोध करता? नाही, आम्ही फक्त गेले 10 वर्ष झालं भाजप पक्ष हा आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहे. वाकडमध्ये मी फक्त एकट्याने 3,800 सदस्य केलेले भाजपचे, आणि प्रत्येक भाजपचे जेवढे कार्यकर्ते आम्ही वाढवलेले आहेत त्याच्यामुळं तो जो भाजप पक्ष आम्ही तळागाळात पोहोचवला आहे आणि तो आयत्या पिठावरती येऊन रेगोटे करणार, त्याच्यासाठी आमचा त्याला विरोध आहे. आणि तो भाजप विरोधी तो प्रत्येक वेळी दोन वेळी भाऊंच्या विरुद्ध, अश्विनी वहिनींच्या विरुद्ध, तसेच शंकरशेठच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध लढलेला आहे आणि वेगवेगळे पक्ष घेऊन लढलेला आहे. त्याच्यामुळं आमचा त्याला विरोध आहे.